तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या कोकण नगरीतून. आणि मी कोकणी स्वप्नील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे नागेश्वरीला. नागेश्वरी कुठे आहे, काय आहे, हे तुम्हाला ह्या आजच्या ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटेल. आणि आम्ही कोण कोण चाललो आहे, काय मजा येणार आहे, ह्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट तर दणकवून कराच. हां, तर चला जाऊया. आता आपला पहाडी चुवा हा बघा. गाडीत बघू शकता. गाडीतली माणसं पाहू शकता. मोठी मोठी माणसं गाडीत. दादा हातकर उठलाच ना 7 वाजता, गेलास काय मग? बाईनी बेलचे देठ नाही तोडला. गाडी किती चांगला होता. आता पोहोचलोय धामणला. हे बघा, बघू शकता लँड चालू होता. व्हिडिओ बनवायचे त्याच्यात महाराजांचा फोटो आला. काय नाही घेता तू काय ना वडापावला खूप मस्त साखरत साखरत इकडे देव आपले मंदिर भरपूर आहे. काय रे भगवान, देवस्थान आहे. गाईज आता पोचलोय साखर फाटा. आणि आता वडापाव वगैरे घ्यायची, जरा पेटपूजा करायची. गेलेत तिकडं सगळेजण. अरे इथं हा बघ बघ, मग तू सिलेक्ट केलेलास ना. जाऊ नंतर, जाताना घेऊ. आता इथं हे घेतात वडापाव. पॅटीस ते वडापाव नाही भेटलं, आता पॅटीस घ्यायचं. काढायला लागतील. थांबणार का मग? 10 मिनिटात होतील. काढायला लागतील. येतो लगेच काढून. बोलता 10 मिनिटं लागतील. वडापाव नाही पॅटीस. बघा, एवढा खुराक घेतलेला आहे. तुरतुर का खाली बघू ना काय काय. बघा, हा गाव असा आहे तिकडचे की नेटवर्क नाही आहे. रिमोट एरिया आहे ह्या ठिकाणी. नेटवर्क शून्य आहे. तरी पण आमचा हा माणूस नेटवर्क नसून पण चॅटिंग करतोय. एवढा मोबाईलचा येड लागलाय बघा. लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. म्हणजे काय बोलायचं याला, तुम्हीच काहीतरी सांगा.
काय बोलतात ती पांडू हवालदार बघू शकता. बस ना. मला चिडून बसायला अरे गेला काय ही कुठली गाडी आली ही चोरव ना, पुन्हा चोरव ना. पुणे चोरव ना हा हे बघा, ही पुन्हा चोरवणा डायरेक्ट थेट पुण्यात. थेट पुण्यात ही पूर्ण चोरवणा. पुण्याला चालली आता ती पासोटा तिकडे येतो. या मंडळीनू खायला या. लग्न करून आली ही बघ साक्षी 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 आहे का रे? साक्षी 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 पुष्पा. साक्षीच्या नावाची जो वाटोल्यात लावली लय वाटोला लावले. काही व्हिडिओ बनवतो आणि शुभम हो हो शुभम रस पियाला ये म्हटलं. कॉपीराईट पडायचा. शुभमला टॅग करा. प्रत्येक गोष्ट कॉमेडी का असला छपरीगिरी का ते शुभम. तर आता पोचलोय चोरवण्यातनं वरती इकडं नागेश्वरीला. चोरवण्यातनं वरती नागेश्वरी ती बघा, बघू शकता. नागेश्वरी तिकडं आहे आणि आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. तर लय मजा येणार आहे. स्टिक घेतलीस काय? हो स्टिक घेतली. व्हाला इकडच्या व्हाला बघा, पाणी आत्ता कमी झालं आहे. 2 दिवस पाऊस नाही, 2-4 दिवस झालं पाऊस नाही. आणि हिरवल हिरवल बघू शकता तुम्ही मंडळीनू. हे बंद आहेत रे दुकान इथली. गाडी इथं लागली असती पण ह्या रोड नको, तिकडं आहे ती बेस आहे. तर बघू शकता असला हिरवळ सगळीकडं. आणि आता इथनं आपल्याला वरती जायचं आहे. भावांनो तशा अर्धा चढलं, माझे फाटले जाम जाम दम लागला. अजून भरपूर आहे पुढं. बाकी सगळे गेलेत पुढं, मी राहिलोय पाठी एकटाच. हालत जाम बेकार होते. वाटा चांगले आहेत पण त्या पायऱ्या चढायला डेंजर. बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी केवढी खोलदार आहे. हा बघा, आणि हा असा चढायचा आहे आणि एवढी खोलदार आहे. आणि हालत आत्ताच एवढी बेकार झाले. अजून पुढं काय होते काय माहिती, पण जायचं शेवटपर्यंत. हे बघा खाली किती खोल आहे, बघू शकता. बघू शकता मित्रांनो आपण किती उंच आलो आहे. आत्ता मधला टप्पा आहे हा. ही बघू शकता रोड कुठं आहे आणि आम्ही किती उंच पडते. आणि अजून तिकडं वरती जायचं आहे. हालत तर जाम बेकार झाले, बघू शकता काय हालत झाले बेकार. 5 किलो बॅगेत सामान आहे. 5-6 किलो. हां 15 किलो आहे. 15 किलो सामान आहे. चहा वगैरे आम्हालाच लय हाऊस, वरती चहा वगैरे बनवायचे म्हणून शेगडी वगैरे सगळं घेऊन चाललो आहे. म्हणजे स्टोव छोटा आणि छोटी. हां तर हालत जाम बेकार. आलात तर तुम्ही आलात तर थंड पाण्याच्या बॉटल घेऊन या वरती. पाणी इकडचं चांगलं आहे पण पिण्यासाठी थंड पाण्याचा बॉटल घेऊन या. बाकी आता
पायऱ्या संपल्या आहेत आणि सपाट रोड चालू झाला आहे आणि हालत खूप जास्त डेंजर झाले. डेंजर हालत आहे. तर बघू शकता मित्रांनो, ह्या ठिकाणी आत्ता लोखंडाच्या पायऱ्या चालू झाल्यात. आणि आमचा एक माणूस इथं तोंड धुतोय बघा. आणि अजून लय वरती जायचं. ती तिकडं माणसं उभी आहेत. एवढ्या वरती जायचं. अवस्था बेकार झाली. रोड बघू शकता कसा आहे. आणि जास्त पाऊस असला तर मला वाटत नाही पाऊस जास्त असला की इकडे येऊ शकतो, कारण का दरड बिरड कोसळण्याचे चान्सेस खूप आहेत. ची अवस्था बघू शकता. वरणा बोंबलत आहेत तिकडनं. आणि आत्ता तिघजणं गेलेत पुढं, दोघं आम्ही पाठी आहो. कसली डेंजर अवस्था आहे बघा. चालू ठेव ना माझ्या. अवस्था एकदम डेंजर आहे. म्हणजे चढताना अक्षरशः फाटले आमची. एवढी बिकट अवस्था. बिकट म्हणजे तुफानी कुछ तुफानी करके दिखाना है अशी गत झाली. तर चला ब्लॉग बघत राहा. तर बघा किती उंच आहे. खालती डोंगर दरी आणि धुका बघू शकता. माझ्या एवढ्या अवस्था बेकार झाली, बोलायची पण इच्छा नाही. डेंजर अवस्था झाली एवढी. हो बघा, इथनं जर पाय सरकला ना डायरेक्ट खाली बघू शकता. एवढं डेंजर आहे. म्हणून तुम्ही आलात तर सांभाळून या आणि थांबत या. थोडा आता गारवा वाटायला लागल्यावर बरं वाटतंय. सगळा धुका काय दिसत नाही. होऊ शकता हिरवल, सगळी हिरवल. तर चला भेटू वरती गेल्यावरती. हे बघून मला खूप कसं तरी वाटलं, कारण का फिरायचा तिका घाण करायला काय समजत नाही. आपली घाण आपली घरात घेऊन जा ना, इथं कशाला टाकून जात आहे. महाराजांचा झेंडा लावले. हो, एवढी घाण. बोर्ड लिहून सुद्धा तिथं घाण केले. एवढं बोर्ड लावलेलं आहे बघ ना. आणि तिथंच घाण. कोणत्या मार्गाने जायचं? हे बघ इकडं. तर आत्ता ह्या थोड्याशा पायऱ्या बाकी आहेत आणि तिथं वरती बोर्ड लिहिलेला आहे, श्री क्षेत्र स्वयंभू.
स्वयंभू आहे ना, स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे. ते धुक्यामुळे दिसत नाही, बघू शकता. पण वरती आल्यावर थोडा गारवा आहे, पण चालावं लय लागतं एवढं मात्र नक्की आहे. आणि धुका पण जास्त आहे. फक्त एवढीच इकडं की इकडं आले की घाण करून जाऊ नका, आपली घाण आपण घेऊन जा. आता इथं बघा तसंच टाकून दिले, ही घाण घेऊन जा. स्वच्छता राखा बोर्ड लिहून सुद्धा घाण करतात. तर बघा किती उंचावरती आहे. तर आता डायरेक्ट मंदिरामध्ये गेल्यावरती भेटू. चला, तर पोचलो इथपर्यंत फायनली. अरे हो, अरे जवळ आहे असा आवाज वाटतो. हो हो, तुला काय माहित नाही इथंच आहे बरोबर. पुढे गेल्या जमले कुठे आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. राडा घालायला आलेला आपला भाऊ. चड्डी घाल. ए ए पोरगीला स्टिक स्टिक स्टिक. आता ते बसला आता काही बँक लावून देऊ. म्हणून तर आम्ही बनवलं नाही, त्यामुळे बसलो. आपण खाली बनवूया, इथं नाही बनवायची. खाली बनवायची. याने गेम केलेला आहे या ठिकाणी. सगळा बेल नको वापरू, आम्हाला पण ठेव. या ठिकाणी तुफान भांडणं होत आहेत. मोबाईल त्यांच्या हातात गेला की ब्लॉग अपलोड करतील. तू बोलवायला नाही गेला, काय तू बोलवायला नाही गेला. आला तरी बोलून ठेवा माल तर बोलून ठेवा पलायच्या चक्र मध्ये. येऊन बघ, बघितली मी खाली लावला मी टाइम देत. त्याच्याला घाबरली सगळी जाणार गेली बाजूला. तर मंडळी आत्ता दर्शन वगैरे झालंय, चहा वगैरे वरती केलेला. आता मॅगी बनवायची आहे इथं, म्हणून मॅगीची तयारी चालली आहे. पण एकच दुःख वाटतंय की एवढा इकडं देवस्थान असून इकडं सगळी आपण बघू शकता या ठिकाणी सगळी घाण आहे. म्हणजे येतात कशासाठी, फिरायला येतात का घाण करायला येतात ते समजत नाही. पण तेवढं मात्र आपली घाण आपण घेऊन जा ना खाली. काय खातावानी इथंच टाकून जात आहे. कुठे भेटला तुला? बॅगेतच होता. इथे द्यायचा खालचं पाहिजे. अरे बाहेर पडली बघ ती. कुठे सरकते बघ. नाही पेटी बरोबर काढल्यास काय? 4च काढले, 5 आहे. यायला इथं माझी कुठे भेटला तुला? कशान तरी टाकला नसेल. नारळ ठेव कोकणात आपण.
नारळ ते पोरा नारळ घेऊन फिरतात लिंबा लिंबा नारळ जालिम बघेत चला घे नारळ नंतर तू टाकायचा खाली. या मंडळीनो खायला धावत येतील. A few moments later. मित्रांनो फायनली आता पोचलोय घरी. व्हिडिओ बनवली नाही कारण का पाऊस होता, त्यामुळं व्हिडिओ नाही बनवली. आणि आत्ता पोचलोय. हालत जाम बेकार झालेली. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करा. लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.